नमस्कार. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या लाडक्या खादाड मुलगी या चॅनलवर खूप अशी इझी पीझी रेसिपी. ही रेसिपी बनणार आहे ते म्हणजे वांग्यापासून. आणि मला माहितीये हे नाव ऐकताच तुमचा चेहरा उतरला असेल किंवा तुम्ही ही व्हिडिओ स्किप कराल, बट स्टील माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण की ही वन ऑफ द बेस्ट आणि माझी मोस्ट फेवरेट रेसिपी आहे, ज्याच्यामध्ये ना असणार आहे फक्त आणि फक्त वांगी. बट जर तुम्ही एकदा रेसिपी ट्राय केली आणि जर तुम्ही एकदा ही खाल्ली तर भाई देयर इज नो यू चान्स. हात स्वच्छ धुतलेले आहेत, तो वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर बेसिकली तुम्हाला काही एक नाही करायचंय, हे वांग ठेवायचंय. हे थोडं पद्धतशीर करणं मला जमत नाही, कारण की मी एकदम रॉ आहे. भरपूर जोर लावायला लागतोय. सो युजली मी जेव्हा जेवण करते तेव्हा मला हे सगळं कापून चिरून माझी आई देते आणि मला फक्त फोडणी घालायची असते किंवा मला ते करायचं असतं. पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मला हे कापायला लागतंय. सो माझी आई खुश होईल की त्या निमित्ताने मी कापते. असे आपले वांग्याची कापासाठी आपण हे असं कट करून घेतलंय. तुम्ही बघू शकता ह्याची अशी जाडी इतकी ठेवायची आहे आणि असं जाड असायला पाहिजे, नाहीतर तुम्ही एकदम पातळ पातळ कापू नका. हे बघा कुठे जाडी इतकी असायला पाहिजे. आणि असं गोल झाल्यानंतर तुम्हाला ना हे असं पेन्सिल सारखं असं याच्यामध्ये चिरा काढायचे. दिसतंय चिरा, अशा फक्त चिरा, थोड्याशा जास्त चिरा काढा. यासाठी आपण घेणार आहे मिरची पूड, जी मी घेतलेली आहे 2 चमचे. नंतर घेतलेली आहे हळद, धणेपूड, गरम मसाला, त्याचबरोबर कस्तुरी मेथी, थोडंसं मीठ. तुम्हाला वाटेल हे मीठ जास्त आहे, बट हे मीठ जास्त नाहीये, कारण की हे नंतर वांग्याला लागणार आहे तर ते इक्वल होऊन जाईल. चिकन मसाला. आणि आता तुम्हाला घालायचं तेल, थोडं जास्त तेल लागणार. आणि हे मस्त असं सगळं एकजीव करून घ्या. आपण जो मसाला बनवलेला त्याला आहे ना आपल्याला असं वांग्याच्या कापाला दोन्ही साइडनी लावून घ्यायचंय. आणि हे लावून झाल्यानंतर तुम्ही 5 मिनिटं ठेवा. नाही ठेवला तरी सुद्धा चालेल, तुम्ही लगेच फ्राय करायला घेतला तरी सुद्धा चालेल. आणि हा आपण जसं माशाला कसं लावतो तसं आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचंय. फक्त फरक एवढा आहे की ह्याच्यामध्ये मी आगूही नाही घातलाय. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट घालू शकतात, मी ती सुद्धा नाही घातलेली आहे. आता 10 मिनिटं झाल्यानंतर आहे ना आपल्याला ही काप असं नुसतं तेल, फक्त एक ह्याला ना तेल भरपूर आवडतं आपल्याला ना. हे मस्त असं जसं फक्त ठेवायचं, काही एक नाही करायचं, हे ठेवायचं. तुम्हाला वाटलं की ह्याची एक साईड शिजत आली आहे, त्यानंतर एकदम अलगद हाताने, नाजूक हाताने तुम्हाला हे परतवायचंय. आणि लक्षात ठेवा की एकदम नाजूक हातानेच करा, नाहीतर ते वांगी मध्येच तुटतील आणि मग ते तुटल्यावर तितकीशी मजा नाही येणार. टेस्ट सेम राहील नो डाऊट, बट हा ते असं थोडंसं असं होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपली एकदम इझी पीझी 10 मिनिट्स रेसिपीमध्ये हे मस्तपैकी वांग्याची कापं रेडी झालेली आहे, ज्याच्यावरती मी फक्त स्टाईल मारायला कोथिंबीर टाकली आहे. त्या कोथिंबीरमुळे काय चवीमध्ये इतका काय फरक पडत नाही, पण हा फक्त स्टाईल मारायला. तर आता मी घास घेते आणि तुम्हाला सांगते की कसं लागतंय. मला माहिती आहे हे चांगलंच आहे. स्वतःच्या जेवणाची कोण ना बुराई करतं, पण मी करते. मला ना असं बघूनच तोंडात पाणी सुटतंय. आउटस्टँडिंग. म्हणजे ना मी तुम्हाला चॅलेंज देते, ज्यांना वांगा आवडत सुद्धा नसेल ना त्यांना सुद्धा तुम्ही हे दिलात ना, आणि जर तुम्हाला ह्याची चव अजून इन्हान्स करायची असेल तर फक्त ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिया, चुम्मेश्वरी. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही नॉनव्हेजच खाताय. वाव, मला खायला द्या. बाय बाय. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं टास्क आहे, जर तुम्ही थाईमध्ये राहत असाल आणि तुम्हाला असं जर काही कंटेंट बनवायचं असेल आणि तुमचं घर भरपूर जास्त छोटं असेल तर तुम्हाला थोडी ना डिफिकल्टी फेस करायला लागते, बट स्टील. आणि त्याच्याहून जास्त मोठं म्हणजे जेव्हा तुम्ही असं शूट करतात तेव्हा असे हे चल्ली पिल्ली लोक आहे ना असे येतात आणि विचारत असतात सारखे, क्या कर रहे हो, खाना खाया, खाना बना रहे हो, शूट कर रहे हो, क्या कर रहे हो ना. मला थोडीशी लाज वाटते, म्हणजे मी आहे एक्स्ट्रोवर्ट पण इतकी पण नाही.